नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स सरळ सेवेसाठी एक पार्ट आपला आजच येऊन गेलेला आहे आणि दुसरा पार्ट आता मी घेत आहे. आणि आजचं लेक्चर झालं की सरळ सेवेसाठी जे इकॉनॉमिक्सचा पोर्शन यात दिलेला आहे तो आपला सगळा झालेला आहे. ठीक आहे. बरं, आजचं लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला. आता आज तर इकॉनॉमिक्स कंप्लीट होईल. हे टिक केलेले झाले आहेत. मग राहतं काय? भारत भौगोलिक व संकीर्ण, ग्राम प्रशासन आणि मागील पोलीस भरती हे प्रश्न आपले राहतील. आणि हे बाकीचे होते ना अंडरलाईन केलेले, विज्ञान, नंतर चालक भरती, तांत्रिक प्रश्न, पोलीस प्रशासन, हे अर्धे अर्धे झालेले आहेत. संकीर्ण हे आपले ऑनगोईंग चालू आहेत. जे नव्याने स्टार्ट करावे लागतील म्हणजे भारत भौगोलिक व संकीर्ण याच्यावर एक लेक्चर आलेलं आहे. पण मला सांगायचं काय आहे की आता समजा अर्थव्यवस्था संपला ना की मी मागील पोलीस भरतीला आलेले प्रश्न हा सेक्शन चालू करेल. तर मला सांगायचं काय आहे की तुम्ही असा विचार नका करू सरळ सेवेचे विद्यार्थी की पोलीस भरतीला आलेले आहेत मग आमच्यासाठी काय उपयोगाचे. तर असं नाहीये. त्याच्यात इन जनरल प्रश्न आहेत, मी इतक्यात बघितले जे सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सगळ्या सरळ सेवा करणाऱ्यांनी ते प्रश्न इतिहासावर आहे, सायन्सवर आहे, इकॉनॉमिक्सवर आहे, राज्यघटनेवर आहे, इन जनरल प्रश्न आहे पोलीस भरतीला आलेले. ठीक आहे. तर मग हे प्रश्न म्हणजे हे पण चॅप्टर तुम्ही सगळे नीट फॉलो करा. नंतर विज्ञान जो मी स्टार्ट केला होता ना, जे काही 3 लेक्चर आलेले आहेत, मध्येच खंड यासाठी पडला. जेव्हा मी अभ्यास करायला घेतलं तेव्हा मला हे जाणवलं की मराठीत खूप सारे शब्द आहेत. म्हणजे जर वाचून दाखवायचं झालं ना, मी कंप्लीट तर तुमचं 100% म्हणजे तसं पण वाचून करू शकते की म्हणजे ठीक आहे तुम्हाला समजो ना समजो. पण आता एखादा मराठी शब्द जर मलाच समजत नाहीये आणि मला जर ते समजवण्यासाठी स्टेट बोर्डाचं पुस्तक उघडावं लागतंय, ते समजून घेऊन मग तुमच्यापर्यंत मला आणायचं आहे, तर विज्ञानाला वेळ लागतोय. कळलं का? म्हणजे विज्ञान आपण स्टार्ट केलं, 3 लेक्चर्स झाले आपले, पण नंतर गॅप ह्या गोष्टीसाठी झाला कारण जेव्हा मी तो अभ्यास करायला घेतला ना त्या पुस्तकातला, तेव्हा मला स्टेट बोर्डाचे बुक्स माझ्याकडे नव्हते, मी बाहेरगावी होते. तर मग त्यामुळे त्याच्यात गॅप पडला. नाही तर विज्ञान आपलं पुढे स्टार्ट झालं असतं. तर अजूनही विज्ञान हा टॉपिक कंप्लीट करण्यासाठी मला थोडा स्टेट बोर्डाचे बुक्स ओपन करावे लागतील. जिथे गरज असेल तिथे मला ते तुम्हाला संदर्भ द्यावे लागतील आणि मग आपल्याला पुढे मूव्ह फॉरवर्ड व्हावं लागेल. उगीच करायचंय म्हणून करणं माझ्या बुद्धीला आधीपासून तुम्हाला माहिती आहे मला ते पटत नाही. नाहीतर मी काय रोज एक पेज वाचून दाखवलं, 2-4 पेजेस झाले, आपलं विज्ञान पटकन कंप्लीट होईल. पण विज्ञानाचा सेक्शन पण बराच मोठा आहे, तर म्हणून विज्ञानाला वेळ लागतो आहे. ठीक आहे. तर मला फक्त पोलीस प्रशासन मागील पोलीस भरतीला आलेले प्रश्न आणि विज्ञान या 2 गोष्टींविषयी तुमच्याशी बोलायचं होतं. बाकीचे तर आपले सायमल्टेनियसली चालू आहेत. ठीक आहे. आपण आपल्या लेक्चरकडे वळूया. बघा, विशेष उच्च अधिकार SDRS सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते? ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर बघा, स्पेशल ड्रॉइंग राईट्स याचा फुल फॉर्म काय आहे? SDRS चा स्पेशल ड्रॉइंग राईट्स. तर ही सुविधा कोणामार्फत दिली जाते? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ठीक आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आर्य चाणक्य. जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते? तर आंतरराष्ट्रीय विकास संस्था. ठीक आहे. महत्वाचं आहे हे. जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते? तर आंतरराष्ट्रीय विकास संस्थेला. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे रुपयाची किंमत कमी करणे. कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? मनी म्हणून केला जातो क्रेडिट कार्ड. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? पिवळ्या रंगाची. संयुक्त राष्ट्र संघाची सनद किती कलमांची आहे? बघा, 111. तुम्हाला दिसावं म्हणून मी नीट केलं आहे हे. 111. पुढे, भारतीय पूर्ण रुपया परिवर्तनीय पद्धती कधी स्वीकारण्यात आली? 8 फेब्रुवारी 1994. ठीक आहे. पुढे बघा, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे? महात्मा फुले जन आरोग्य योजना. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? जिनेवा. बघा, ही महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे ना, मी खूप असे
जवळचे लोक पाहिले आहेत की ज्यांना या योजनेचा खरंच खूप लाभ झालेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे तर मी अजून त्या प्रोसिजरमध्ये घुसली नाही आहे, पण मला हे सांगायचं आहे की याच्यात खरंच खूप मोठे मोठे गोष्टी कव्हर होतात आणि खरंच लोकांना ह्या गोष्टीचा फायदा झालेला आहे. आणि मग मला हे ऐकून छान वाटतं की अरे कोणाची तरी मदत होते या गोष्टीने. म्हणून मग महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती असू द्या. पुढे बघा, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी. युनोच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही? जपानचा नाही. आता मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं आहे की त्या कंट्रीज लक्षात कशा ठेवायच्या. मी म्हणू शकले असते की तुम्ही बाकीचे लेक्चर्स बघा, पण आता ठीक आहे सांगते. फ्रान्स, रशिया, इंग्लंड, चायना आणि अमेरिका. फ्रेका असं लक्षात ठेवायचं. आणि जर लँग्वेजेस विचारलं कोणत्या आहेत तर लक्षात ठेवायचं फ्रेस्का, FRESCA. ह्या झाल्या ऑफिशियल लँग्वेजेस. फ्रेंच, रशियन, इंग्लिश, स्पॅनिश, चायनीज आणि अरेबिक. ठीक आहे. तर बघा, नीट लक्षात ठेवा, जर सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी जे सदस्य आहेत 5, ते कसे लक्षात ठेवायचे? तर फ्रेंच म्हणजे फ्रान्स, रशिया, इंग्लंड, चायना आणि अमेरिका. जर सदस्य विचारले तर फ्रेका लक्षात ठेवा आणि ऑफिशियल लँग्वेजेस विचारले तर फ्रेस्का लक्षात ठेवा. फ्रेंच, रशियन, इंग्लिश, स्पॅनिश, चायनीज आणि अरेबिक. ठीक आहे. पुढे बघा, विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधूंनी. अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र हे डॅश डॅश क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते, तर सेवा क्षेत्र. बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? RBI. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? अन्नधान्य. सेन्सेक्स काय आहे? शेअर बाजार निर्देशांक. पुढे बघा, जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? जपान. भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाचे नामनिर्देशन कराल? तर अरुंधती भट्टाचार्य. यांना पद्मश्री पण मिळाला आहे. आपण महाराष्ट्राचे जेव्हा बघितले होते, पद्म पुरस्कार जेव्हा बघितले त्याच्यात मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. GST वस्तू व सेवा कर हा डॅश डॅश आहे, अप्रत्यक्ष कर आहे. भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे? तर प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोगाच्या जागी. पुढे बघा, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी. SBI, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बँकांमध्ये कोणत्या बँकेचा समावेश नाही? स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. ज्यावेळी संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते, तेव्हा कोणत्या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करते? तर अनुपूरक अनुदान. पुढे बघा, रिझर्व्ह बँकेने निर्ढावलेल्या थकबाकीदारांची व्याख्या कोणत्या शब्दात केली आहे? तर थकीत कर्जाची रक्कम 25 लाख रुपयांपेक्षा अधिक असलेले थकबाकीदार. IMF म्हणजे कोणती संस्था? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॅश डॅश आहेत, तर शक्तिकांत दास. आत्ताचे कोण आहेत? संजय मल्होत्रा. ठीक आहे. पिकाच्या आधारभूत किमती कोण जाहीर करतं? केंद्रीय कृषी मंत्रालय. बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे? बँकस. विमा हा 2 पक्षातील काय आहे? करार. भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? घटते. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? तर उदारीकरण. देशात जन्मदर व बाल मृत्यूदर यांचे प्रमाण ठरविताना डॅश डॅश व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतले जाते, प्रति हजारी. ठीक आहे. अनैच्छिक बेकारी म्हणजेच डॅश डॅश बेकारी होय, तर खुली बेकारी. घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली, ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल? तर 82%. ठीक आहे. पुढे, जर कुणाला शेअर बाजारात उलाढाल करावयाची झाल्यास त्या व्यक्तीचे डॅश डॅश खाते असायलाच हवे,
तर डीमॅट खाते असायलाच हवे. भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर कृषी क्षेत्रात. रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉन्ड्स व रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजास कोणती संज्ञा आहे? तर रेपो दर. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे डॅश डॅश. तर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान वाव. पुढे बघा, हरित लेखा प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना डॅश डॅश याचा विचार करणे होय. तर कसलं? प्रदूषण व पर्यावरणाची हानी. मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? तर बँक दर म्हणतात, बँक रेट. माल्थसच्या मतानुसार लोकसंख्या नियंत्रण हा कोणता उपाय आहे? नैसर्गिक प्रतिबंध. माल्थसच्या मतानुसार लोकसंख्या नियंत्रण हा कोणता उपाय आहे? नैसर्गिक प्रतिबंध. पुढे बघा, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला डॅश डॅश बेरोजगारी असे म्हणतात. तो कोणती? छुपी बेरोजगारी. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व, नियंत्रण आणि व्यवस्थापन डॅश डॅश द्वारे केले जाते? खाजगी व्यक्तीकडून किंवा खाजगी व्यक्तीद्वारे. भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचलन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे कोण? RBI. UTI आणि IDBI या वित्तीय संस्थांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली? तर 3ऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. पुढे बघा, भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? बॉम्बे योजना. बेसल निकष कशाशी संबंधित आहे? बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल. बेसल निकष कशाशी संबंधित आहे? बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल. क्रिसिल ही संस्था कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर पतदर्जा मापन संस्था आहे. 1970 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारसीवरून प्रथमच निर्यात धोरण जाहीर करण्यात आले? तर मुदलियार समिती. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. 1970 मध्ये मुदलियार समितीच्या शिफारसीवरून प्रथमच निर्यात धोरण जाहीर करण्यात आले. एसडीआर कोणामार्फत प्रचलित केले जातात? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. सगळ्यात पहिला प्रश्न आपण तोच पाहिला. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड द्वारे स्पेशल ड्रॉइंग राईट्स प्रचलित केली जातात. राजकोषीय तूट म्हणजे सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पंजाब. महागाई संदर्भात कोणते कारण पुरवठ्याच्या बाजूचे आहे? तर साठेबाजी. कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला महारत्न दर्जा नाही? तर BSNL. फिलिप्स वक्ररेषा काय दर्शवते? बेरोजगारी दर व चलनवाढ दर यांचे व्यस्त प्रमाण. बेरोजगारी दर व चलनवाढ दर यांचे व्यस्त प्रमाण. फिलिप्स वक्ररेषा. अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो? ग्राहक. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? नाबार्ड. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी. भारतीय रिझर्व्ह बँकेचे कोणते कार्य आहे? तर बँकांची बँक रूपात कार्य करणे. पुढे, अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ॲडम स्मिथ. भारतात बँकर्स बँक असे कोणत्या बँकेस म्हटले जाते? RBI. आत्ताच ह्या स्वरूपात आपण हा जो प्रश्न पाहिला ना, तो प्रश्न म्हणजे हाच. ठीक आहे, बँकर्स बँक. जागतिकीकरण म्हणजे काय? देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? पानझडी वृक्षांची वने. ठीक आहे, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? पानझडी वृक्षांची वने. व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या डॅश डॅश मूल्यातील फरक होय. काय? मौद्रिक. व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या मौद्रिक मूल्यातील फरक. सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात डॅश डॅश हा केंद्रबिंदू असतो. मानव हा केंद्रबिंदू असतो. भारतातील डॅश डॅश या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? केरळचे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना डॅश डॅश रोजी झाली? 1 सप्टेंबर 1956. गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? कोळंबी उत्पादन. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री जॉन मेथाय. गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? 5व्या. गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? 5व्या. भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? अल्बानिया.
भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? 27 डिसेंबर 1945. रस्ते हे डॅश डॅश वाहतुकीचे साधन आहे. पारंपरिक वाहतुकीचे साधन आहे. ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. भागीदारी संस्थेत भागीदाराची जबाबदारी केवढी असते? अमर्यादित. नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? 12 जुलै 1982. ठीक आहे. आता पुढे 1936 साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची स्थापना कोणी केली? सर दोराबजी टाटा. 1936 साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची स्थापना कोणी केली? सर दोराबजी टाटा. पुढे कोणाच्या मंत्रिमंडळामध्ये श्री यशवंतराव चव्हाण यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर चरण सिंग यांच्या मंत्रिमंडळात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इकॉनॉमिक्स हा टॉपिक आपला सरळ सेवेच्या सिरीजमधला संपलेला आहे. धन्यवाद.